मल्लखांब विद्येचे पितामह म्हणून ज्यांची ओळख आहे ते उदय देशपांडे सर आपल्यासोबत आहेत। नुकताच पद्मश्री पुरस्कार त्यांना जाहीर झालाय आणि याच निमित्तानं आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, नुकताच वयाच्या 75व्या वर्षी तुम्हाला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया? नमस्कार, माझं वय 70 वर्ष आहे आणि मी माझ्या 2-2.5 वर्षापासून श्री समर्थ व्यायाम मंदिर दादर या व्यायामशाळेमध्ये, ही 98 वर्षाची जुनी व्यायामशाळा आहे आणि याकडे मी मल्लखांबाचं प्रशिक्षण या संस्थेचे जे पूज्य संस्थापक व्यायाम महर्षी प्रल्हाद लक्ष्मण काळे गुरुजी त्यांच्याकडून प्राप्त केलं। आणि या संस्थेतले जुने सगळे ज्येष्ठ प्रशिक्षक जसू पडवळ सर, पुळेकर सर, सोपारकर सर, कीर्तिकर सर यांनी मला मार्गदर्शन केलं आणि आज गेली जवळजवळ 60 वर्ष मी या क्षेत्रात आहे। स्वतः खेळाडू म्हणून होतो, प्रशिक्षक म्हणून होतो, मग कार्यकर्ता म्हणून आहे आणि आता विश्व मल्लखांब संघटनेचा फाउंडर डायरेक्टर, संस्थापक, संचालक आणि मानद कार्यवाह म्हणून काम करतो। तसंच श्री समर्थ व्यायाम मंदिरातही गेली 40 वर्ष मी मानद प्रमुख प्रशिक्षक आणि मानद कार्यवाह म्हणून काम करतो। सर, आता या पुरस्काराच्या निमित्तानं ह्या कलेला आणखी मोठं रूप मिळालेलं आहे, कशा पद्धतीनं फायदा होणार आहे पुढील काळात? मला हेच प्रामुख्याने असं वाटतं की ही मल्लखांब क्षेत्रात होणारी एक आमूलाग्र क्रांती आहे। ज्यावेळेला मी मल्लखांब क्षेत्रात काम करायला सुरुवात केली त्यावेळेला मल्लखांबाला केंद्र शासनाची मान्यताही नव्हती। म्हणजे आम्ही जेव्हा प्रयत्न केला की खेळाला मान्यता द्यावी त्यावेळेला ते म्हणाले दंड बैठकांप्रमाणे मल्लखांबसुद्धा एक व्यायाम आहे, तो खेळ थोडी आहे, आणि म्हणून त्याला मान्यता द्यायचं नाकारलं होतं त्यांनी। पण मध्य मुंबईचे खासदार माननीय मोहन रावलेजी यांनी पार्लमेंटमध्ये एक प्रश्न विचारला की is the game of Mallakhamb recognized by the government आणि what the government is doing to promote this game abroad? त्यावेळेला उत्तर दिलं होतं की मल्लखांबाच्या बद्दल आम्ही फेडरेशनकडनं काही माहिती मागवली आहे आणि ती माहिती आल्यानंतर आम्ही त्याच्या मान्यतेचा निर्णय करू। आणि त्याच्या पुढचं उत्तर तर जास्त खतरनाक होतं की खेळाची परदेशात प्रसिद्धी ही त्या फेडरेशनची जबाबदारी आणि आमची जबाबदारी नाही। म्हणजे ज्यावेळेला चायना वुशूसाठी, जपान जुडोसाठी किंवा कोरिया टायक्वॉन्डोसाठी, मलेशिया सेपक टॅक्रासाठी प्रत्येक देश आपापल्या खेळासाठी पुढे आणण्यासाठी खूप धडपड करतं, तेव्हा आमचं सरकार म्हणतं की ही आमची जबाबदारीच नाही, ती त्या फेडरेशनची जबाबदारी आहे। पण आता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या की मल्लखांबाला त्यांनी खेलो इंडियामध्ये समाविष्ट केलं। एवढंच नव्हे तर मल्लखांबातल्या राष्ट्रीय स्पर्धांमधील विजेत्यांना दरमहा 10,000 अशी वर्षाला 1,20,000 शिष्यवृत्ती चालू केली। जवळजवळ 100 मल्लखांब प्रशिक्षण केंद्र अख्ख्या भारतात सुरू केली, ज्या ठिकाणी 5 लाखाचं अनुदान आणि साहित्य अनुदान आणि त्या एक प्रशिक्षकाची नेमणूक केली। त्यामुळे आता मल्लखांबाला खूप चांगले दिवस येतील असा माझा विश्वास वाटतो। आणि मल्लखांब फक्त मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्येच प्रचलित नसून भारताच्या बाहेर 52 देशांमध्ये आज मल्लखांब पोचलेलं आहे आणि तिकडनं 15 देशांनी येऊन मल्लखांबाच्या पहिल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। त्यामुळे मल्लखांबाला खूप चांगले दिवस येतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही। या खेळाला सध्या नेमक्या काय अडचणींचा सामना करावा लागतोय, कशा पद्धतीने तुम्ही त्याच्या मार्ग काढताय? प्रामुख्याने मल्लखांब आता भारतात चांगल्या प्रकारे पसरलेला आहे। तामिळनाडू असेल, गुजरात असेल, उत्तर प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल। मध्य प्रदेशने तर त्यांनी मल्लखांबाला एक राज्य खेळ म्हणून दत्तक घेतलेलं आहे आणि आता मल्लखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धा दरवर्षी होतात, ऑल इंडिया इंटरव्हर्सिटी स्पर्धा होतात, मल्लखांबाच्या शालेय स्पर्धा होतात। आता मल्लखांबाच्या आशियाई स्पर्धा, कॉमनवेल्थ स्पर्धा आणि ऑलिम्पिकपर्यंत आपल्याला मजल मारायची आहे। त्यासाठी विविध देशांमध्ये मल्लखांबाच्या फेडरेशन स्थापन करून त्या आमच्या विश्व मल्लखांब फेडरेशनला आम्ही संलग्न केलेले आहेत। मलेशिया आहे, सिंगापूर आहे, जर्मनी आहे, जपान आहे, USA आहे, UK आहे आणि अशा अनेक देशांची मिळून ही विश्व मल्लखांब संघटना आहे। आणि मला खात्री आहे की आता मल्लखांबाच्या पंचांचे वर्ग घेऊन एक क्वालिफाईड जजेस ज्याला आपण म्हणतो ते तयार करायचे आहेत। तसंच मल्लखांब प्रशिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग, आपण म्हणतो मल्लखांबाचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे, पण मल्लखांब शिकवणार कोण? जोपर्यंत प्रशिक्षक तयार झाले नाहीत तोपर्यंत मल्लखांबाचा प्रसार आणि प्रसार होणार नाही। आणि म्हणून एखाद वेळेस ना शाळेमध्ये इतिहास भूगोलाचा शिक्षक किंवा भाषाचा विषय, सायन्स किंवा गणिताचा शिक्षक कमकुवत असेल तरी चालू शकतं, मुलाला फार तर कमी मार्क मिळतील। पण मल्लखांबाचे शिक्षक जर कमकुवत असेल, त्याचं अज्ञान असलं, मुलगा वरून खाली पडेल, त्याला इजा होईल, त्याचे हातपाय दुखावतील। आणि त्यामुळे मल्लखांबाचे प्रशिक्षक तयार करणं हे खूप महत्त्वाचं आहे, ते एक मोठं आव्हान आपल्यासमोर उभं आहे। शेवटचा प्रश्न, राज्य सरकार, केंद्र सरकारकडून आता आपल्याला काय अपेक्षा आहे?
माझी हीच अपेक्षा आहे की केंद्र शासनाने आज भारताचे शेजारी देश जे आहेत, भूतान आहे, सिंगापूर आहे, म्यानमार आहे, श्रीलंका आहे, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, नेपाळ आहे, या सगळ्या देशांमध्ये मलखांब पसरवला पाहिजे. म्हणजे तो भारत उपखंडांमध्ये पसरेल आणि तसंच मग मलखांब आणखीन युरोपमध्ये म्हणा किंवा बाकीच्या देशांमध्ये जाण्यासाठी केंद्र शासनाच्या किंवा ICCRच्या माध्यमातून खूप प्रयत्न होण्याची गरज आहे. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. सरांनी या निमित्तानं केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. देशापरदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा खेळ वाढवायचा असेल तर त्याचा प्रचार आणि प्रसार होणं खूप गरजेचं आहे. कॅमेरामन अनुप रस्तोगीसह निलेश बुधवले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.